पुढच्या बुलेटिनकडे वळूया. वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघणार आहोत. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेस कामाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक पार पडली. पक्ष संघटना मजबूत करण्याकरता तसंच पक्षाच्या आगामी रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. दुसऱ्यांकडे बोट दाखवताना चार बोटं आपल्याकडे असतात याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. अजित पवारांना आपल्या मुलाला आणि पत्नीलाही निवडून आणता आलं नाही असा टोला प्रवीण दरेकरांनी अजित पवारांना लगावला. रायगड जिल्ह्यात भाजपनं शिवसेनेला धक्का दिलाय. माजी जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी शेकडो समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. आमदार सुरेश धस यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात जाऊन महादेवाचं दर्शन घेतलं. संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरात लवकर चार्जशीट दाखल करून ही केस फास्ट ट्रॅकवर चालवावी, या प्रकरणातील सगळ्या आरोपींना फासावर लटकवावं असं साकडं घातल्याचं धस यांनी बोलून दाखवलं. मनोज जरांगेंस तडीपार केलेल्या आरोपींचा आका आहेत. तडीपार केलेल्या आरोपींच्या पैशावरच जरांगेंचं आंदोलन चालतं असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केलाय. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे एन बिरेन सिंह यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं सोयाबीनला 6,000 रुपये हमीभाव देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर महायुती शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला. मुंबई महानगर प्रदेशाला जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी 19 ठिकाणी विविध प्रकल्प आणले जाणार आहेत. त्यामध्ये 7 व्यापार केंद्रांचा समावेश आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने त्याचा आराखडा अंतिम केला आहे. मुंबईतील लोखंडवाला ते विक्रोळी या मेट्रो 6च्या कामांना आता वेग आलाय. या मेट्रोवर 13 स्थानकं असणार आहेत. MMRDAनं 3 वेगवेगळ्या संस्थांना तब्बल 336 कोटींचं कंत्राट दिलंय. ही कामं कंत्राटदाराला 2 वर्षातच पूर्ण करावी लागणार आहेत. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% ऑनलाईन प्रवेशासाठी आज दुपारी 1 वाजता सोडत काढण्यात येणार आहे. त्यानंतर 4 ते 5 दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः 14 ते 15 फेब्रुवारीपासून पालकांना पाल्यांच्या प्रवेशाचे संदेश मोबाईल क्रमांकावर येतील, अशी माहिती शिक्षण संचालनालयानं दिली आहे. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 15 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे. यापैकी माटुंगा, शहाड आणि चिंचपोकळी स्थानकांची कामं पूर्ण झालेली असून 12 स्थानकांची कामं 80% पूर्ण झाली आहेत. विविध कारणांमुळे सिडकोच्या घरांना प्रतिसाद मिळताना दिसत नाही. 2018 ते 2022 या 4 वर्षांमध्ये सिडकोनं बांधलेली 6,000 घरं विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे हजारो कोटींची सिडकोची गुंतवणूक अडकून पडलेली आहे. परिणामी शिल्लक राहिलेली जुनी घरं विकण्यासाठी पारंपरिक धोरणात शिथिलता आणण्याच्या दृष्टीनं सिडकोनं चाचपणी सुरू केली आहे. अवैध मासेमारीवर लक्ष केंद्रित करण्याकरता रत्नागिरीत ड्रोनची गस्त सुरू झाली आहे. ड्रोनद्वारे टिपल्या जाणाऱ्या मासेमारी नौकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. अशात मासेमारी उद्योग अडचणीत येत आहे. दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी यात लक्ष घालून सहकार्य करावं अशी मागणी नौका मालकांनी केली आहे. फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसू लागलेत तरी यंदा पाण्याची चिंता भासेल अशी चिन्ह नाहीत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं राज्यातील बहुतांश धरणांमध्ये 70%च्या वर साठा असून गतवर्षीच्या तुलनेत हा साठा 20% जास्त आहे. राज्यात 138 मोठी धरणं आहेत. त्यापैकी सरासरी 69.40% जलसाठा आहे. सरकारच्या प्रोत्साहनामुळे सेमीकंडक्टर क्षेत्रात भारतातील प्रगती वेगानं होणार आहे. पुढील 5 वर्षात भारत या बाजारात किंग बनू शकतो. यामुळे सेमीकंडक्टर्समध्ये दबदबा असलेल्या चीन व अमेरिकेपुढे मोठं आव्हान निर्माण होणार आहे. जानेवारी महिन्यात वाहन विक्रीमध्ये 7% वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात 22,91,000 वाहनं विकली गेल्याची माहिती ऑटोमोबाईल असोसिएशननं दिली आहे. जानेवारीत 15,25,000 दुचाकींची विक्री झाली आहे.
10वी आणि 12वीच्या उत्तरपत्रिका तपासणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे। 10वी 12वीसाठी प्रति उत्तरपत्रिका ₹1.5 तर मुख्य नियामकांच्या मानधनामध्ये ₹1000 वाढ करण्यात आली आहे। पालिकेच्या नियोजन विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची अंमलबजावणी करण्याकरता व्यावसायिक तज्ज्ञांची आवश्यकता असते। या पार्श्वभूमीवर पालिकेकडून 5 पैकी 3 सहाय्यक सल्लागारांच्या मुदतवाढीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे। यासाठी तब्बल 36 लाखांचा खर्च पालिकेच्या 2025-26च्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आला आहे। मुंबईतील विक्रोळी पूल, गोखले पूल आणि कर्नाक पूल या रेल्वे रुळांवरील उड्डाण पुलाचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं लक्ष्य पालिकेने ठेवलंय। या पुलांची कामं प्रगतीपथावर आहेत। पुणे शहरातून विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढतीये। यासाठी पुणे विमानतळावरील धावपट्टीचा विस्तार करणं आवश्यक आहे। त्या दृष्टीनं पावलं टाकली असून सदर कामं म्हणजे ही सगळी कामं सुरू केलेली आहेत। नुकताच OLS सर्व्हेचा अहवाल प्राप्त झालाय। त्यानुसार इथं किती जागेचं भूसंपादन करावं लागेल याची माहिती मिळणार आहे। जळगाव विमानतळावरून उडान योजनेअंतर्गत गोवा, पुणे, हैदराबाद तसंच मुंबई आणि अहमदाबाद विमानसेवा नियमित सुरू झाली आहे। जळगाव पुणे या आठवडाभर असलेल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात बदल करून ते आता 4 दिवस राहणार आहे। नवी मुंबई पालिकेचा चतुर्थ श्रेणीतील कामगार आजपासून संपावर जाणार आहे। समान काम समान वेतन धोरणाप्रमाणे वेतन मिळावं या प्रमुख मागणी करता संपाचा इशारा देण्यात आलाय। नायगाव BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या कामानं वेग घेतला असून दुसऱ्या टप्प्यातील कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे। त्यासाठी चाळी रिक्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यामुळे नायगाव BDD वासियांचा नवीन वर्षात नव्या घरात गृहप्रवेश होणार आहे। जळगावच्या वराडमध्ये 2 वर्षांपासून सुरू असलेली पाणीपुरवठा योजना अपूर्णच आहे। 75 लाखांच्या योजनेचं काम बंद पडल्यानं ग्रामस्थांनी काशीची मागणी केली आहे। जामनेर इथं 16 जळगाव जिल्ह्यातील जामनेर इथं 16 फेब्रुवारीपासून देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। या कुस्ती स्पर्धेत 8 देशातील नामांकित महिला आणि पुरुष मल्ल सहभागी होणार आहेत। मुंबईच्या आयकर विभागात अधिकारी असलेल्या महिलेची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आलाय। या अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून 26 लाख रुपये परस्पर काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आलाय। नागपुरात महिला आणि बालकल्याण विभागानं लाडकी बहीण योजनेसाठी आलेल्या अर्जाची पडताळणी सुरू केली। जिल्ह्यात 1228 लाभार्थ्यांकडे 4 चाकी वाहनं असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे त्यांचं अनुदान बंद होण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये गेल्या 2 दिवसात रात्रीचा गारवा वाढलाय। तापमानात घसरण झाल्यानं पुन्हा थंडीची जाणीव व्हायला लागली आहे। मात्र दिवसाचं तापमान सरासरीच्या वर असून उन्हाचे चटके वाढले आहेत। धाराशिव जिल्ह्यातील वाणेवाडी या शिवारात शेतकऱ्याच्या बांधावरील चंदनाची झाडं बेकायदेशीरित्या तोडून टाकल्याचा प्रकार समोर आलाय। ही झाडं तोडण्यास विरोध करणाऱ्या दोघांना मारहाण झाली आहे। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झालाय। वंदे भारत, राजधानी, शताब्दी आणि गतिमान एक्सप्रेस यासारख्या ट्रेनमुळे रेल्वेच्या कमाईत चांगलीच भरभराट झाली आहे। त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात रेल्वेच्या महसुलात जवळपास 30 ते 60% वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। राज्यात कमाल तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता असून पुढील 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ही वाढ जाणवेल। मात्र त्यानंतर तापमानात हळूहळू घट होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। धाराशिव जिल्ह्यात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे द्राक्ष बागेचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे शेतकऱ्यांचं जवळपास 35 लाखांचं नुकसान झालंय।
राज्यात यंदा तेलबिया पिकांची लागवड घटल्याने कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जाते आहे। गतवर्षी 72,699 हेक्टर क्षेत्रावर तेलबिया पिकांची लागवड झाली होती, मात्र यंदा हे क्षेत्र कमी होऊन 68,239 हेक्टरवर आलेलं आहे। त्यामुळे लागवडीमध्ये तब्बल 4,460 हेक्टरनं घट झाली आहे। जनजागृती करून मुदतवाढ देऊनही ई पीक पाहणीचा आकडा वाढत नसल्याचं चित्र आहे। पुण्यात आतापर्यंत रब्बी पीक पाहणीत केवळ 10% शेतकऱ्यांनी ई पीक पेरा नोंदणी केली आहे। आपण एक महत्त्वाची बातमी बघूया। मुंबईतील सागरी किनारा मार्गावर पहिल्या अपघाती मृत्यूची नोंद झालेली आहे। शनिवारी रात्री भरधाव कार दुभाजकाला धडकली आणि झालेल्या अपघातात गार्गी चाटे या तरुणीचा मृत्यू झालाय। अतिवेगात कार चालवणाऱ्या चालकाचा संयम सुटला आणि त्याच्या विरोधात ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे। वेगाचा कहर आणि हकनाक बळी गेला। पहिला बळी गेलाय कोस्टल रोडवर। या अपघातामध्ये तरुणीचा मृत्यू झाला। या तरुणीचं नाव आहे गार्गी चाटे। ताडदेव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नाशिकची गार्गी शिकण्याकरता मुंबईत आली होती। ती दादर इथं पेइंग गेस्ट म्हणून राहत होती। शनिवारी रात्री गार्गी संयम सोबत कारनं प्रभादेवी इथून चर्चगेटच्या दिशेने कोस्टल रोडनं निघाली होती। रस्ता मोकळा दिसल्यानं अतिवेगात कार चालवत हा अपघात झालेला आहे। आता 36 जिल्ह्यांची बातमी बघूया। बुलढाण्याच्या उंदरी गावाजवळ एसटीचा भीषण अपघात झाला। अपघातात एसटी बस उलटली। अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, परंतु 12 ते 15 प्रवासी गंभीर जखमी झालेत, तर जखमींना खामगावच्या शासकीय रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आलेलं आहे। महायुती सरकारने 10,12वी पदवीधारक बेरोजगार तरुणांकरता लाडका भाऊ योजना जाहीर केली। या योजनेतील अनेक त्रुटींमुळे प्रत्यक्षात अवघ्या 11.69% म्हणजे 1,16,950 बेरोजगार तरुणांनाच या योजनेचा लाभ घेता आलाय। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला लागून असलेल्या 10 एकर जागेवर पालिका एक्झॉटिक झू उभारणार आहे। जिराफ, झेब्रा, गोरिला अशा परदेशी पाहुण्यांचा संचार पर्यटकांना जवळून पाहता येणार आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह 9 जणांवर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे। यावरच आता मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस तुम्ही किती काहीही केलं तरी मी थांबणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे। कच्च्या मालाच्या माध्यमातून किंवा इतर धातूंमध्ये मिश्र स्वरूपात सोन्याची आयात शुल्कात बचत करण्याचा प्रकार आता थांबणार आहे। सोन्याप्रमाणे आता या वस्तूंवरही समान शुल्क आकारलं जाणार आहे। त्यामुळे विविध प्रकारचे धातू आयात करून त्यावर 1 ते 2% शुल्क भरत उर्वरित शुल्काची बचत करता येणार आहे। आदिवासी विकास विभागासाठी स्वतंत्र 9.35% अर्थसंकल्प असला तरी त्यातून 3,400 कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होतात। राज्य सरकारनं हा खर्च सर्वसाधारण अर्थसंकल्पातून करावा, यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे। ठाण्याच्या खोपट इथं राज्य परिवहन सेवेच्या आगारात वाहक तसंच चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह तसंच गरम पाण्याची अद्ययावत सेवा पुरवण्यात आली आहे। राज्यभरातील एसटी आगारात हाच पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे। विमानतळाप्रमाणे प्रत्येक आगारात कॅशलेस रुग्णालय तसंच पंचतारांकित सुविधा देणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे। महाराष्ट्र परिवहन विभागाची नुकतीच मुंबईमध्ये रॅपिडो बाईक टॅक्सी सेवेला परवानगी दिली आहे। येत्या 2 महिन्यांमध्ये मुंबईत रॅपिडोसारखी बाईक सेवा सुरू होण्याची शक्यता आहे। प्रवाशांना ओला आणि उबरच्या टॅक्सी सेवेप्रमाणेच रॅपिडोच्या बाईक राईडचा पर्यायही उपलब्ध होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या अचानक 5 लाखांनी कमी झाली आहे। डिसेंबर 2024 मध्ये या योजनेअंतर्गत 2.46 कोटी महिलांना आर्थिक मदत दिली जात होती, परंतु आता ही संख्या 2.41 कोटींवर गेली आहे। नाशिक प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी कार्यालय 1,53,870
निवृत्त वेतनधारकांना सेवा पुरवतं, जे निवृत्त वेतनधारकांच्या संख्येच्या बाबतीत भारतातील दुसरं सगळ्यात मोठं कार्यालय बनलं आहे. राज्यातील 2 लाख शेतकऱ्यांचे बँकेतील खाते क्रमांक आधार प्रणाली अजूनही संलग्न झालेली नाही. त्यामुळे सरकारी लाभांपासून या शेतकऱ्यांना वंचित राहावं लागतं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. माघी गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्यास पालिका प्रशासनानं नकार दिला. या संदर्भात ज्यातील पीओपी मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींची एक बैठक लालबागमध्ये पार पडली. या बैठकीत मूर्ती विसर्जनाची सोय उपलब्ध करून देण्याकरता 24 तासांची मुदत देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मुंबई महापालिकेने गेल्या काही वर्षात मोठ्या रकमेचे प्रकल्प हाती घेतले असून त्यापैकी काही प्रकल्पांना राज्य सरकारकडून निधीची प्रतीक्षा आहे. अतिरिक्त चटई क्षेत्रापोटी मिळणाऱ्या अधिमूल्यातील 75% भाग महापालिकेला द्यावा, अशी मागणी महापालिकेने केली आहे. मध्य रेल्वेनं रोहा यार्डमध्ये पायाभूत सुविधांसाठी मंगळवारी ब्लॉक घेतला. त्यामुळे कोकणातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या उशिरानं धावणार असल्यामुळे प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचण्यास विलंब होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास विनिमय 16 अन्वये वितरित झालेल्या भूखंडावर उभारण्यात आलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांनी प्रत्येकी 10% सदनिका शासन आणि म्हाडाला सुपूर्द करणं आवश्यक होतं. परंतु आतापर्यंत 58 पैकी 37 गृहनिर्माण संस्थांनी 70हून अधिक सदनिका शासन तसंच म्हाडाला सुपूर्द न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याची बाब उघड झाली आहे. मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल इथं मुंबईकडील जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे 11 फेब्रुवारीपासून 6 महिन्यांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. मुंबईच्या तापमानाचा पारा आता काहीसा वाढू लागला आहे. रात्रीच्या तापमानात तुलनेनं तापमानात वाढ झाली असून सध्याचा काळ हा ऋतू बदलाचा काळ आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे हवामान विभागाचं निरीक्षण आहे. निवडणुकांपूर्वी 73 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयानं योग्य ठरवला. तसंच या बदल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या होता असा मॅटचा निर्णय न्यायालयानं रद्द केलेला आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 372 क्विंटल इतकी आवक झाली आहे. तर सोयाबीनला 3,969 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यातील जीबीएस रुग्णसंख्या घटत असून रुग्णालयात दाखल रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढतंय. गेल्या 24 तासात पुण्यामध्ये 1 जीबीएस बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 89 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. मुंबई शहराची वाढती संख्या लक्षात घेऊन मुंबईत आणखी 7 ठिकाणी नवीन अग्निशमन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. कांदिवली कांजूरमार्ग सांताक्रूज चेंबूर अंधेरी सागरी किनारा मार्गालगत 2 अशी 7 नवीन केंद्र बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी कांदिवली आणि कांजूरमार्ग इथले केंद्र पूर्णत्वास आले आहेत. भारतीय रेल्वेनं 24 डब्यांच्या वंदे भारत स्लीपर ट्रेन सेटच्या 50 रॅकसाठी मोठी ऑर्डर दिली आहे. 24 कोचच्या वंदे भारत स्लीपर ट्रेनचं पूर्ण प्रमाणात उत्पादन 2026-27 मध्ये सुरू होईल. या ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक हायटेक फीचर्स जोडण्यात आली आहेत. राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. काल लासलगाव बाजार समितीत 13,200 क्विंटल कांद्याची आवक झाली तर कांद्याला कमीत कमी 1,200 रुपयांपासून ते 2,400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. जीबीएसचा प्रादुर्भाव रोखण्याकरता पिंपरी चिंचवड महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. दूषित पाणी वापरून पाण्याची बॉटलिंग करणाऱ्या अनधिकृत खासगी आरओ प्लांट्सची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात आढळलेल्या 10 आरओ प्लांट्सवर कारवाई करण्यात आली आहे. कोथिंबीर, अंबाडी, चुका, चवळी याच्या दरात वाढ झाली आहे. चाकवत, मुळे, पुदिना याच्या दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत फळभाज्यांची आवक चांगली होत आहे. बहुतांश फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
आपण एक महत्त्वाची बातमी बघूया। नाशिकमधून ही बातमी आहे। नाशिक आर्मी कॅन्टोन्मेंटमध्ये तैनात असणाऱ्या पाकिस्तानच्या IAS गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी पंजाबमध्ये एका जवानाला अटक करण्यात आली आहे। संदीप सिंह असं हेरगिरी करणाऱ्या जवानाचं नाव आहे। संबंधित आरोपीनं 15 लाख रुपयांकरता नाशिक, जम्मू आणि पंजाबमधील अनेक लष्करी छावण्यांची गुप्त माहिती गोळा केली आणि गोळा केलेली माहिती व्हॉट्सॲपद्वारे त्याने पाकिस्तानला 15 लाख रुपयांना विकल्याची ही माहिती समोर आली आहे। आरोपी संदीप सिंहकडून 3 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्याच्या फोनची तपासणी सुरू आहे। त्याने छावण्यांचे फोटो, शस्त्रांची माहिती तसंच लष्करी अधिकाऱ्यांच्या तैनाती संबंधित तपशील संदीप सिंहने पाकिस्तानला पाठवल्याची माहिती आहे। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याशी बोलूया। लक्ष्मण, काय अधिक माहिती? सुवर्ण, संदीप सिंह यांना पंजाब पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पटियाला सर्दुर्गचा हा रहिवासी असलेला संदीप सिंह जो आहे तो नाशिक, जम्मू आणि भारताच्या इतर वेगवेगळ्या ठिकाणी अर्थात लष्करी छावण्यांमध्ये काम करत असताना त्यांनी त्याच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं या लष्करी छावण्यांची काही महत्त्वपूर्ण आणि गुप्त जी माहिती असते ती गोळा केली आणि ती 15 लाख रुपयांसाठी पाकिस्तानला विकल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा काही आणखी एक जो सहकारी आहे तो ज्याला यापूर्वी अटक करण्यात आली होती, अमृतपाल, त्याला देखील त्याच्याकडनं देखील या संदीप सिंहनं काही माहिती जी आहे ती 2 लाख रुपयांना विकत घेतलेली होती। ती माहिती देखील त्यानेच कलेक्ट केली आणि ती माहिती देखील त्यांनी पाकिस्तानच्या ISI संघटनेला पाठवल्याची माहिती जी आहे समोर आली। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे नाशिक, जम्मू आणि पंजाब या 3 राज्यांशी कनेक्ट आहे। त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणामध्ये पंजाब पोलिसांच्या तपासामध्ये या प्रकरणाची व्याप्ती कुठपर्यंत वाढती आणि त्यांचा एक आणखी एक सहकारी आहे त्याचं नाव राजवीर सिंह आहे, तो मात्र फरार आहे। त्याचा पोलिसांकडून शोध जो आहे तो घेतला। नक्की, धन्यवाद लक्ष्मण माहिती दिल्याबद्दल। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या। राज्यातील छोट्या आणि मध्यम आकाराच्या खासगी रुग्णालयांसाठी मुंबई शुश्रूषागृह नोंदणी नियमावरील तरतुदी शिथिल कराव्यात अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनकडून सातत्याने केली जात होती। यावर आता आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शेळफाटा रस्त्यावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीकरता लागणाऱ्या सिमेंट काँक्रीटच्या 19 भक्कम चौकटी बसवण्याचं आव्हानात्मक काम समर्पित जलदगती रेल्वे मालवाहू विभागाच्या अभियंता कामगारांनी पूर्ण केलं। बुधवारी रात्रीपासून निळजे रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला प्रारंभ झाला होता। शिस्तबद्ध वाहतुकीचं नियोजन केल्यानं निळजे रेल्वे पुलाचं आव्हानात्मक काम असताना शेळफाटा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली नाही। परभणी प्रकरणामध्ये पोलिसांवर गुन्हे दाखल होणं संयुक्तिक होणार नाही याचा आग्रह धरू नका, पोलिसांना माफ करा असं भाजप आमदार सुरेश धस म्हणाले होते। यावर आमच्या भीमसैनिकांना मारहाण करणाऱ्यांची बाजू धस का घेत आहेत असा सवाल RPIचे खरात यांनी केले। राहुल सोलापूरकर हा विकृत माणूस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्यानंतर आता बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी करतो आहे असं संभाजी ब्रिगेडनं म्हटलं। राहुल सोलापूरकरला अटक करावी या मागणीकरता पोलिसात तक्रार करणार असल्याचं संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय। जळगाव जिल्ह्यातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक झाली आहे। तुरीला 6,800 तर 7,000 पर्यंत भाव मिळतोय। येणाऱ्या काही दिवसात जम्बो हरभरा, गावरान लाल हरभरा याची आवक वाढणार आहे। केंद्र शासनाने जळगाव जिल्ह्यातील 100 कोटी रुपयांच्या केळी क्लस्टरला मंजुरी दिली आहे। हे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींच्या सामूहिक प्रयत्नांचं यश आहे असं पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले। या योजनेमध्ये केळीची साठवणूक आणि निर्यात क्षमता वाढवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आणि वेअरहाऊस या उभारणीकरता सरकारकडून 50% अनुदान मिळणार आहे। चाळीसगाव तालुक्यातील वाघडूसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी खरीपातील नुकसान भरून काढण्याकरता टोमॅटोची लागवड केली आहे। मात्र बाजारात टोमॅटोला मातीमोल दर मिळत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। सांगलीच्या कुंडलमध्ये कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। पंजाबच्या गौरव मछवाडानं हर्ष सादगीरला चितपट करत मानाची गदा पटकावलेली आहे।